Next one is magnetic field due to current, and this is also known as Biot-Savart law. Now consider this diagram and corresponding emission of this. Here the magnetic field dB produced by current I in the length element dl at a distance r from conductor is. तर हा आपण करंट कॅरिंग कंडक्टर घेतला आहे. हा करंट कॅरिंग कंडक्टर डायग्राममध्ये पण आहे, ॲनिमेशनमध्ये पण आहे. हा करंट कॅरिंग कंडक्टरला आपण हे बॅटरी कनेक्ट केल्यानंतर त्यातून करंट पास होईल. त्यातून पास होणारा करंट जे हा आय घेतला आणि ह्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती आपण छोटीशी लेंथ डी एल कन्सिडर केली. हे दाखवले बघा, ही लेंथ डी एल आणि ही लेंथ इथं पण डी एल दाखवली आहे. आणि ह्या डी एल लेंथमधून जे करंट जाणार आहे आणि त्यामधून करंट गेल्यानंतर जे साईडला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, त्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू ह्या इथून डी एल एलिमेंटपासून आपण पी पॉईंटला गेलो. तो पी पॉईंट आपण आर एवढ्या अंतरावरती घेतला. या पी पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड आपण पाहायचं इथं. तर ह्या वायरमधून करंट चाललेला आहे. इथं डी एल एलिमेंट आपण कन्सिडर केला आहे. ह्या डी एल एलिमेंटमधून जो करंट गेलेला आहे त्यामुळे इथं जे सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्या मॅग्नेटिक फील्डची ह्या पी पॉईंटला व्हॅल्यू आपण चेक करायची आणि ती आहे सपोज डी बी. तर हा लाईन जॉईनिंग फ्रॉम दिस डी एल एलिमेंट टू पी पॉईंट अँड दिस लेंथ ऑफ डी एल एलिमेंट ह्याच्यामधला अँगल थिटा घेतला आपण हा. तर ते मॅग्नेटिक फील्ड पी पॉईंटचं डी बी जे आहे हे डी बी म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर येतं. आय हा करंट आहे, डी एल ही लेंथ आहे एलिमेंटची. एंटायर करंटच्या ऐवजी आपण ही कंडक्टिंग वायरच्या ऐवजी आपण छोटीशी डी एल एलिमेंट घेतले आहे. फक्त ह्या डी एल एलिमेंटमुळे असणारा करंट आपण इथं घेतोय. तर ही व्हॅल्यू अशी येते डी बी. यामध्ये थिटा हा जे आहे अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ डी एल बार अँड आर बार. तर डी एल बार आणि आर बार जे आहे ह्यामधला अँगल आहे. म्यू नॉट इज द कॉल्ड परमिएबिलिटी कॉन्स्टंट and this permeability constant is given by mu naught equal to 4 pi into 10 raised to minus 7 Tesla or meter per ampere, and approximately this is equal to value 1.26 into 10 raised to minus 6 Tesla or meter per ampere. The direction of B bar is directed by the cross product of DL bar cross R bar vectorially. तर DB बार ची डायरेक्शन जी आहे DL बार आणि R बार ह्या दोन्ही डायरेक्शनला परपेंडिक्युलर असते मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन. आणि इथं आपण हे क्रॉसनं दाखवले बघा, इथं हे मॅग्नेटिक फील्ड क्रॉसचं मिनिंग हे पेपरला परपेंडिक्युलर आहे आणि गोईंग इनसाइड आहे. तर आपण हे जे इक्वेशन आहे हे आपण डी बीचं मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पी पॉईंट ड्यू टू डी एल एलिमेंट हे आपण व्हेक्टोरियल लिहिलं, व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहिलं. तर हे डी बी बार इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब येतं. इथं आर स्क्वेअरच्या ठिकाणी आर क्यूब आलेलं आहे इथं आणि एक एक्स्ट्रा आर आलेला आहे डी एल बार क्रॉस आर बार. कारण डी एल बार क्रॉस आर बार हे जे आहे आय डी एल आर साईन थिटा असं येतं. त्यामुळं क्रॉस प्रोडक्ट जे आहे यामध्ये डी एल बार क्रॉस आर बार इन व्हेक्टोरियल फॉर्म डी एल डी बी बार इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पी पॉईंट ड्यू टू डी एल एलिमेंट. डी एल एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड या पी पॉईंटला इतकं येतं. आणि दिस इज द बायोट-सावर्ट लॉ. ह्याला बायोट-सावर्ट लॉ म्हणतात. आणखीन हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे पी पॉईंटचं हे करंटवर डिपेंड आहे. करंट जितका जास्त तितकं मॅग्नेटिक फील्ड जास्त असतं. लेंथवर डिपेंड आहे, जेवढी ही लेंथ तुम्ही जास्त घ्याल तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त येतं. आणि डिस्टन्सवर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे हे अंतर जे आहे अंतर जेवढं आपण जास्त करू तेवढं मॅग्नेटिक फील्ड इथलं कमी होतं. दिस इज द बायोट-सावर्ट लॉ. Now next point is application of this Biot-Savart law in करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर. आता लॉंग वायरमधून करंट पास झाल्यानंतर त्या सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड होतं तयार, ते मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथं बायोट-सावर्ट लॉ यूज करायचा आहे. Now here let us consider length element dl situated at a distance r from the point P. आता ह्या डायग्राममध्ये बघा, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, यातून आय हा करंट फ्लो होतोय आणि ह्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या सराउंडिंगला आपण एक पी पॉईंट घेतला. हा पी पॉईंट जे आहे इथून ह्या वायरपासून आर एवढ्या अंतरावरती आहे असं कन्सिडर केलं आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण हे कॅपिटल आर घेतलं. तर ह्या पी पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे ड्यू टू कंडक्टिंग वायर मधून करंट जे फ्लो होतोय आय. त्या करंट फ्लो झाल्यामुळे जे सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, ह्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जे आहे व्हॅल्यू पी पॉईंटला आपण कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी द मॅग्नेटिक फील्ड डी बी बार प्रोड्युस्ड ॲट पी ड्यू टू करंट एलिमेंट लेंथ एलिमेंट डी एल बिकम्स. आता हे जे एंटायर कंडक्टिंग वायर आहे ही आपण डी एल एलिमेंटपासून बनले असं जर इमॅजिन केली आणि त्यातला आपण एक डी एल एलिमेंट घेतला स्मॉल एलिमेंट, तर ह्या फक्त स्मॉल एलिमेंटमुळं ह्या पी पॉईंटला असणारे मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड डी बी बार इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल
साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर हे बायोट सावर्ट लॉ आहे. तर the direction of this field is same, hence adding both the contributions upper and lower the total magnetic field B at point P is. आता इथला जे DL एलिमेंट आहे ह्या DL एलिमेंट असणारा मॅग्नेटिक फील्ड P ला हे आपण कॅल्क्युलेट केलं. पुढचा DL एलिमेंट असं आपण जे इमॅजिन केलेले n नंबर ऑफ DL एलिमेंट आहेत तर प्रत्येक DL एलिमेंटमुळे असणारा मॅग्नेटिक फील्ड इथं हे सेम आहे इक्वेशन. पण ह्या लाईनपासून अप्पर हाफला आणि लोअर हाफला जे आहेत हे मॅग्नेटिक फील्ड हे आपण ॲड केले. त्यामुळे बी इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी म्हणजे इथून आपण 0 पासून इन्फिनिटी ह्या साईडला गेलो आणि इथून पण 0 पासून इन्फिनिटी ह्या साईडला पण गेलो. त्यामुळे आपण 2 वेळा घेतलं इथं डी बी हे 2 टाइम्स अप्पर हाफचं आणि लोअर हाफ जे आहे दोन्हीकडचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे मॅग्नेटिक फील्डचं हे कॉन्ट्रीब्युशन म्हणून 2 घेतलेलं आहे. इथं डी बी आपण डी बी इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं ही व्हॅल्यू पुट केली. पण इथं म्यू0 अपॉन 4 पाय आयडियल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर पण म्यू0 अपॉन 4 पाय कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशन बाहेर घेतलं. आणखीन आर जे आहे इथं आपण हे जे राईट अँगल ट्रँगल आहे त्यामध्ये राईट अँगल ट्रँगलमध्ये हे स्मॉल आर जे आहे आणि ही लेंथ एल आहे इकडं या वहीची लेंथ एल आहे. हे राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस लॉ यूज केल्यानंतर प्लस स्मॉल आरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला हे आर स्क्वेअर जे आहे एल स्क्वेअर बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर दोन्हीकडचं रूट घेतल्यानंतर आर इज इक्वल टू अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आणि थिटा जे आपण हा थिटा घेतला तर इकडचं जे आहे हा पाय मायनस थिटा येतो अँगल हा इकडचा पाय मायनस थिटा. मग पाय मायनस थिटा जे आहे याचं साईन ऑफ पाय मायनस थिटा घेतल्यानंतर हे अपोजिट साइडेड बाय हायपोटनेस म्हणजे आर बाय आर येतं. पण आपण ऑलरेडी स्मॉल आरची व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट केली आहे ही व्हॅल्यू पुट केली. त्यामुळे साइन थिटा जे आहे कॅपिटल आर बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आले अंडर रूट. तर ही व्हॅल्यू आपण पुट करायची इथं ह्यामध्ये साइन थिटामध्ये ह्या इक्वेशनमध्ये. नाव अगेन हिअर हे आपण ऑलरेडी परत एकदा स्टेप इथं लिहून घेतलेले आहे. टोटल मॅग्नेटिक फील्ड 2 टाइम्स 0 टू इन्फिनिटी डी बी इथं आपण डी बीची व्हॅल्यू पुट केली. आणखी डायग्राममध्ये आर इक्वल टू अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. परत आपण साइन थिटा पण आहे हे पण पाहिलेलं आहे. डायग्राममध्ये साइन थिटा आपण साइन पाय मायनस थिटा हे घेतल्यानंतर कॅपिटल आर बाय आर येतं ही आरची व्हॅल्यू इथं पुट केलेलं आहे. इथं पण आपण ऑलरेडी प्रिव्हियस याच्यामध्ये पाहिलेलं आहे बघा. आता इथं या इक्वेशनमध्ये आपण इथं साइन थिटाची व्हॅल्यू ही साइन थिटा व्हॅल्यू पुट केली. तर ही साइन थिटा हे इंटिग्रेशन बाकी सगळे टर्म्स सेम आहेत. म्यू0 आय हे इथं 2/4 कॅन्सल केलं इथं 2 आलेलं आहे. म्यू0 ॲज इट इज आहे करंट हे बाहेर घेतलं आहे कॉन्स्टंट टर्म तर 4 पाहिजे 2 पाय आलेला आहे. आणखीन आय डी एल जे आहे इथं पण हे जे साइन थिटा जे आहे साइन थिटाची व्हॅल्यू आपण इथं ह्याच्यावरून टाकले आर बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इथं आहे आर बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आणि हे स्मॉल आरची व्हॅल्यू जे आहे ही स्मॉल आरची व्हॅल्यू आपण एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर येते ह्या व्हॅल्यू पुट केल्या. स्मॉल आरची व्हॅल्यू इथं स्मॉल आर जे आहे इथं ऑलरेडी काढले व हे रूटमध्ये स्क्वेअर केल्यानंतर रूट निघून जातं. हे जे रूट आहे हे आपण रूटला हाफ लिहू शकतो रेस्ट टू हाफ आणि हे 1 प्लस हाफ 3/2 येतं. त्यामुळे एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हे 3/2 आलेलं आहे. हे कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर लिहिलं आहे जे इंटिग्रेशनच्या डी एल अपॉन एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस्ट टू 3/2 इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी हे जर आपण सॉल्व केलं ह्याची व्हॅल्यू 1/r स्क्वेअर येते. आणि 1/r स्क्वेअरला एक आर कॅन्सल झालं त्यामुळे फायनल एक्सप्रेशन जे आहे म्यू0 आय बाय 2 पाय आर दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. दस द मॅग्नेटिक फील्ड बी ड्यू टू सेमी इन्फायनाईट स्टेट वायर इज. आता सेमी इन्फायनाईट म्हणजे हाफ वायर असेल तर इथलं पण 4 येतं इथं म्यू0 आय बाय 4 पाय आर येतं. आणि पूर्ण इन्फायनाईट असेल तर वायर बी इक्वल टू इथं आहे बघा म्यू0 आय बाय 2 पाय आर येतं. आणि सेमी इन्फायनाईट असेल तर 4 पाय आर येतं इथं. हे इक्वेशन दोन्ही सेम आहेत. बी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे स्टेट कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला आपण पी पॉईंट जर घेतला त्या पी पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे मॅग्नेटिक फील्ड तर हे फुल इन्फायनाईट वायरमुळं म्यू0 आय बाय 2 पाय आर येतं आणि सेमी इन्फायनाईटमुळं म्यू0 आय बाय 2 पाय आर येतं. आर हे त्या पी पॉईंटपासून त्या स्टेट वायरचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे स्टेट वायरपर्यंतचं. म्यू0 हे परमिएबिलिटी आहे. आय हा करंट त्या वायरमधून फ्लो होणार आहे. बी हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हे सेमी इन्फायनाईट वायरसाठी आणि फुल इन्फायनाईट वायरसाठी हे इथं मॅग्नेटिक फील्ड आपण इथं कॅल्क्युलेट केले आहेत स्टेट कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला असणारं मॅग्नेटिक फील्ड पी पॉईंटला. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.